मित्रांनो, मी ओंकार पुन्हा स्वागत करतोय तुमचं भावाच्या यूट्यूब चॅनलमध्ये, ज्याचं नाव ओंकार ग्राफिक डिझाईन आहे. यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं मनापासून स्वागत आहे. भावनो, आजचा व्हिडिओ भावनो तुम्हाला थंबनेलच समजलं असेल, एकदम क्रिएटिव्ह भावनो थंबनेल आपण डिझाईन केलेला भावनो, एकदम नाथकुला डिझाईन. आजची व्हिडिओ भावनो तुम्हाला समजले. चला सुरू करूया आजच्या टॉपिकला. भावनो, आज आपण केलेला भावनो गणेशोत्सव निमित्त डिझाईन बॅनर पिक्सल लॅब PLP फाईलमध्ये फुल टू एडिटेबल असे PLP फाईल मी तुम्हाला भावनो प्रोव्हाइड केले. ज्या फाईलला भावनो 3 स्टेपमध्ये पासवर्ड असणार आहे. पासवर्ड कुठे भेटून जाईल तुम्हाला व्हिडिओमध्ये. पासवर्ड टाकून फाईल अनझिप करून घ्या भावनो. ओके, चला सुरू करूया आजच्या टॉपिकला. भावनो, आजच्या टॉपिकची साईज आपण ठेवलेली आहे, बघू शकता इथे ट्युटोरियलला 1280 ठेवलेली आहे, आपण विड्थ ठेवलेली आहे आणि हाईट ठेवलेली आहे 767 पिक्सल. साईज लक्षात ठेवा, ही जी साईज असते ती भावनो पिक्सलमध्ये आपण डिझाईन करत असतो. ओके, मोबाईलमध्ये जे मोबाईल युजर आहेत भावनो त्यांच्यासाठी हा व्हिडिओ एकदम खतरनाक, आवर्जून नक्की व्हिडिओ पूर्ण बघत चला. ओके, सर्व तुम्हाला भेटून जाईल व्हिडिओमध्ये. त्याच्यानंतर इथे बघू शकता सर्व जे एडिटेबल असं जे मटेरियल आहे सर्व तुम्हाला या PLP फाईलमध्ये प्रोव्हाइड केलेलं आहे. फक्त तुम्हाला पासवर्ड टाकून फाईल अनझिप करायची भावनो. ओके, सर्व एडिटेबल असं मी तुम्हाला एकदम HD क्वालिटीमध्ये डिझाईन आपल्या चॅनलवरती येत असतात भावनो. त्यासाठी जे नवीन असतील त्यांनी नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या व बेल आयकॉनला ऑलवरती सेट करून ठेवा. तर भावनो, इथे बघू शकता तुमच्यासाठी मी 2 बॅकग्राऊंड इथे प्रोव्हाइड केलेले भावनो. एकाच PLP फाईलमध्ये काय केले आहे, 2 बॅकग्राऊंड तुम्हाला मी दिलेले आहेत. तर इथे बघू शकता हा एक अर्धा तुम्हाला दिसत असेल, एक बॅकग्राऊंडला रेड कलरचा भावनो, एक ग्रेडियंट कलर आहे भावनो. ओके, हा जो बॅकग्राऊंड आहे आपण कोणत्या एका डिझाईनमध्ये यूज केलेला भावनो, तोच बॅकग्राऊंड आपण इथे सेट केलेला आहे या एकदम बॅनरमध्ये 3D लुक येण्यासाठी भावनो. ओके, जो की एकदम तुम्हाला बॅकग्राऊंडला दिसून येईल. ह्याची तुम्ही भावनो एकदम फ्लेक्स बॅनर जे असते भावनो डिझाईन, ओके, त्याची तुम्ही डिझाईन करू शकून प्रिंट पण काढू शकता भावनो. ओके, त्यासाठी काय करायचं आहे तुम्हाला, फक्त ह्याच्यामध्ये सर्व जे फोटो आहेत ते ॲड करायचे. ॲड केल्याच्यानंतर तुम्ही ही जी एकदम HD क्वालिटीमध्ये सेव्ह केल्याच्यानंतर तुम्ही प्रिंटिंगला ही फाईल देऊ शकता. फुल टू एकदम HD क्वालिटीमध्ये येणार आहे भावनो. फक्त त्यांना सांगायचं की RGB भावनो फॉर्मॅट आहे, तो CMYK करून भावनो तुम्ही प्रिंट द्या. ओके, तुम्हाला प्रिंट ती देऊन टाकतील कोण, फ्लेक्स प्रिंटिंगवाले. त्याच्यानंतर आता हे झालं भावनो एक पहिलं बॅकग्राऊंड. ओके, म्हणजे 1 नंबरचं बॅकग्राऊंड. त्याच्यानंतर आता 2 नंबरचं बॅकग्राऊंड तुम्ही बघू शकता, हे पण एक बॅकग्राऊंड आहे. ओके, हे आपण बॅकग्राऊंड काय केलेलं आहे, जे फोटोशॉपमध्ये एक ऑलरेडी ट्युटोरियल आलेलं आहे भावनो, त्याच्यावरती हे बॅकग्राऊंड यूज केलेलं आहे. तर हे बॅकग्राऊंड मी तुम्हाला काय केलेलं आहे, ह्या PLP फाईलमध्ये प्रोव्हाइड केलेलं आहे, त्याच्यामध्ये तुम्हाला हे भेटून जाईल. तर भेटल्याच्यानंतर ह्याच्यामध्ये पण तुम्ही काय करू शकता, जर तुम्हाला रेड कलरचं बॅकग्राऊंड नको हवं असेल तर भावनो हे बॅकग्राऊंड आहे ते वापरायचं आहे आणि त्याच्यामध्ये डिझाईन चालू करायची आहे. ओके भावनो, पहिला पासवर्ड असणार आहे भावनो 9292. ओके, त्याच्यानंतर आता लेअरमध्ये जाऊया भावनो. सर्व तुम्हाला एकदम क्रिएटिव्ह मी तुम्हाला एकदम प्रोव्हाइड करणार आहे भावनो. त्याच्यानंतर नक्की आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून सर्व जे व्हिडिओ टाकीन त्याची नोटिफिकेशन येऊन जाईल. त्याच्यानंतर इथे बघू शकता आपण आता दुसरी लेअर तुम्ही बघू शकता, ही दुसरी लेअरची जे बघू शकता त्याच्यामध्ये काय केले आपण, याच्यामध्ये सनचे रिफ्लेक्शन आहे ते इथे ॲड केले आहे, तुम्हाला इथे दिसून येतील भावनो. व्हिडिओ थोडे लेट येणार आहेत कारण की तुम्हाला माहीत असेल मी गावी असल्या कारणाने जे आता आपले जे सिस्टम आहे भावनो तो आपल्यापासून लांब असल्या कारणाने तरी पण तुम्हाला व्हिडिओ मी आपल्या पिक्सल लॅबवरती व्हिडिओ येत जातील, लक्षात ठेवा. त्याच्यानंतर सनचे रिफ्लेक्शनची आपण PNG याच्यामध्ये ॲड केलेलं आहे. त्याच्यानंतर आपले लाडके गणपती बाप्पा तुम्हाला इथे दिसत. ओके, त्यांची आपण काय केलं आहे, PNG इथे ॲड केलेलं आहे. जर तुम्हाला एकदम HD क्वालिटीमध्ये गणपती बाप्पांचे जे PNG पाहिजे असतील आपल्या चॅनलवरती येथील व्हिडिओ भावनो, त्यासाठी कमेंट करून टाका भावनो एकदम HD PNG म्हणून. तर तुम्ही तुमच्यासाठी सर्व एडिटेबल असे सर्व जे फोटो असणार आहेत क्रिएटिव्ह ते सर्व तुम्हाला मी क्रॉप केलेले प्रोव्हाइड करून देईन PNG फॉर्मॅटमध्ये. ओके, त्यासाठी तुम्हाला कमेंट करावं लागणार आहे. त्याच्यानंतर इथे बघू शकता, त्याच्यानंतर पुढे येतो आहे. पुढे याच्यानंतर भावनो व्हिडिओ पूर्ण बघा, स्किप करू नका. बघू काही जणांना पासवर्ड भावनो भेटत नाही, तर पासवर्ड न भेटण्याचं कारण भावनो ते व्हिडिओ स्किप करून बघतात व त्यांना पासवर्ड मिस होऊन जातो भावनो. ओके, त्याच्यानंतर इथे बघू शकता आता आपण काय थोडा क्रिएटिव्ह लुक येण्यासाठी आपण काय केलं, इथे बघू शकता बॅकग्राऊंडमध्ये पूर्ण एकदम, जर तुम्ही भावनो फुल स्क्रीनमध्ये बघत असाल तर व्हिडिओ रोटेट करून पाहू शकता. ओके, इथे बघू शकता आपण फ्लॅग घेतलेला आहे, फ्लॅगला ब्लर इफेक्ट मारून प्लस खाली इथे बघू शकता जी पानांची वेल तुम्हाला दिसते, फुल मराठीमध्ये मी तुम्हाला ट्रान्सलेट एकदम कडक सांगतोय भावनो, लक्षात ठेवा. जे हिंदीवाले असतील भावनो त्यांनी पण समजून घ्या भावनो. ओके, तर इथे बघू शकता ही काय आपण PNG याच्यामध्ये ॲड केलेली आहे, बघू शकता. प्लस इथे वरती भावनो इथे तुम्हाला जी सर्व एकदम क्रिएटिव्ह अशी डिझाईन तुम्हाला ह्याच्यासाठी डिझाईन करतो भावनो, त्याचे सर्व मटेरियल आहे ते तुम्हाला आपल्या PLP फाईलमध्येच भेटून जाणार आहे. त्यासाठी आपण एवढे सर्व डिझाईन करत असतो भावनो. ओके, त्याच्यानंतर पुढे बघू शकता हे जे काय असणार आहे फ्लॅग वगैरे त्याचे आपण ब्लर एकदम, त्याला पण तुम्ही कलर चेंजेस करू शकता. प्लस तुम्ही ह्या मटेरियलमधलं जे पण मटेरियल आहे ते तुम्ही तुमच्या डिझाईनमध्ये दुसऱ्या डिझाईनमध्ये पण तुम्ही यूज करू शकता. ओके, फुल्ली परमिशन तुम्हाला भावनो प्रोव्हाइड केलेलं आहे, फक्त तुम्ही थोडी क्रिएटिव्हपणा करायचं आहे तुमच्या डिझाईनमध्ये, लक्षात ठेवा. ओके, तुम्ही बॅकग्राऊंड वगैरे चेंज करून याच्यामध्ये चेंजेस करू शकता. ओके, त्याच्यानंतर इथे बघू शकता ही आपण काय केलेलं आहे, खाली व्हाईट कलरची जी तुम्हाला पट्टी दिसते ती पट्टी आपण काय शुभेच्छुकसाठी ठेवलेली आहे. ओके, कारण की हे ग्रुप बॅनर डिझाईन असल्या कारणाने तुम्ही याच्यामध्ये जे तुमच्या ग्रुपचं वगैरे जे नाव असणार आहे ते तुम्ही यांना इथे खाली लिहायचं आहे. ओके, तर भावनो दुसरा पासवर्ड असणार आहे भावनो 2626. ओके, त्याच्यानंतर पुढे येतो आहे. पुढे याच्यानंतर इथे बघू शकता आता झालेलं आपण
एवढं सर्व मटेरियल सर्व ॲड करून झालेलं आहे. आता मी एकदम स्टेप बाय स्टेप येतो, लक्षात ठेवा. एकदम बॅकग्राऊंड येतो, बॅकग्राऊंड जायच्यानंतर सर्व मटेरियल ॲड करायचं. ॲड केल्याच्यानंतर शेवटला भावनो टेक्स्टला यायचं. टेक्स्ट वगैरे झाले, जर ग्रुप बॅनर असेल तर टेक्स्ट झाल्याच्यानंतर मग शेवटला फोटो वगैरे जे ॲडजस्टमेंट करायची. ओके, त्याच्यानंतर इथे बघू शकता आता आपण टेक्स्टची लेअर आली आहे भावनो. ओके, तर टेक्स्टच्या लेअरवरती आपण काय केलं, हा जो फॉन्ट आहे भावनो तो पण तुम्हाला प्रोव्हाइड केलेला आहे PLP फाईल्ससोबत फोल्डरमध्ये. लक्षात ठेवा, तुम्हाला काय भेटणार आहे भावनो, फॉन्ट कुठेच भेटणार नाही भावनो तुम्हाला. ओके, तर बघू शकता श्री गणेशोत्सव निमित्त हा जो फॉन्ट आहे तुम्हाला प्रोव्हाइड केलेला आहे. लक्षात ठेवा, पासवर्ड सेम असणार आहेत. त्याच्यानंतर इथे हा जो फॉन्ट आहे भावनो त्याला आपण काय केलेलं आहे, सेम PNG फॉर्मॅटमध्ये करून त्याला आपण एकदम शॅडो दिलेलं आहे. तुम्ही आहे तसंच ठेवून द्या भावनो त्या फॉन्टला, एकदम नातकुला जराही हळवू नका भावनो. ओके, त्याच्यानंतर पुढे बघू शकता आपण काय लिहिलेलं आहे इथे, ते मला दिसायचं निमित्त सर्वांना मंगलमय शुभेच्छा, जे काय असेल ते. ओके, त्याच्यानंतर पुढे या शुभेच्छुक खाली असणार आहेत भावनो. बघू शकता शुभेच्छुकांचं आपण इथे नाव लिहिलं आहे. हा पण एडिटेबल असा फॉन्ट आहे भावनो, बालू नावाचा फॉन्ट. त्याच्यामध्ये तुम्ही तुमचं नाव टाकून सर्व क्रिएटिव्ह करू शकता. प्लस तुम्हाला जर काय क्रिएटिव्ह करायचं असेल त्याच्यानंतर इथे बघू शकता जे शुभेच्छुक असणार आहेत त्यांचं पण आपण इथे नाव वगैरे लिहिलेले आहेत. प्लस आता ही जी तुम्हाला एवढी जागा रिकामी दिसते भावनो. ओके, त्याच्यामध्ये काय करायचे, जे बॉक्स असणार आहेत त्या बॉक्समध्ये आपल्याला तुम्हाला काय करायचे, इथे बघू शकता हे किती भावनो 3, 2, 5 असे 10 टोटली बॉक्समध्ये तुम्ही फोटो एडिट करू शकता. फुल टू एडिटेबल अशी PLP फाईलमध्ये तुम्हाला मी सर्व समजावून सांगते भावनो. ओके, त्याच्यानंतर इथे पुढे बघू शकता सर्व आता झालेले आहे भावनो फुल टू एडिटेबल असतं बॅनर. ओके, याच्यामध्ये तुम्हाला मी 2 बॅकग्राऊंड प्रोव्हाइड केलेले आहेत. तर आता ते 2 बॅकग्राऊंड तुम्हाला आता दाखवून देतो कसं दिसतंय. ओके भावनो, हे पहिलं जे बॅकग्राऊंड आहे तुम्ही बघू शकता. ओके, तर भावनो तिसरा पासवर्ड असणार आहे भावनो 8080. ओके, त्याच्यानंतर इथे बघू शकता हे जे पुढचं बॅकग्राऊंड बघू शकता तुम्ही, याला ऑन करतोय बघू शकता. सेम बघू शकता याच्यामध्ये थोडं क्रिएटिव्हपणा झालेला म्हणून बघू शकता. तुमच्यासाठी मी 2 बॅकग्राऊंड एकाच PLP फाईलमध्ये प्रोव्हाइड केलेले आहे. चला भेटू म्हणून पुढल्या व्हिडिओमध्ये. तर अशाच प्रकारच्या आकर्षक डिझाईनसाठी आपल्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करून ठेवा व बेल आयकॉनला ऑलवरती सेट करून ठेवा. धन्यवाद.